आज आम्ही निघालो आहोत मॉन्सून ट्रिपसाठी माळशेज घाटला। आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडं आणि त्यामागे डोंगरावरती धुक्याने पसरलेली चादर, हे दृश्य डोळ्यात टिपून ठेवावेसे वाटत होते। नजर हटवावीशी वाटत नव्हती, पण अधूनमधून एवढी झाडं होती, त्याच्या मागे हे दृश्य लपलेलं होतं, जे मी इथे मोबाईल कॅमेरामध्ये टिपवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये। इथे रस्त्यात बरेच असे वॉटरफॉल्स तुम्हाला दिसतील आणि जागोजागी लोक थांबलेली दिसतील। तर अशाच एका वॉटरफॉलला आम्ही सेफ आहे मुलांसाठी म्हणून इथे थांबलो होतो आणि इथे फॅमिलीतले पण बरेच लोक होते। तर इथे ऋत्विक आणि निशू मस्त असं एन्जॉय करतात पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग मी आणि माझ्या मम्मीने सुद्धा इथे मस्तपैकी असं धबधब्याखाली आम्ही मस्त भिजलेलो आहोत मनसोक्त असे। आणि बरीच लोक होते इथे, तर फॅमिली फ्रेंड्स वगैरे असे बरीच लोक इथे जमलेली होती या वॉटरफॉलला। आणि जागोजागी असे बरेच वॉटरफॉल आहेत तुम्हाला भेटतील। तर आम्ही इथे थांबलो होतो आणि इथे आम्ही एन्जॉय केला मस्तपैकी। त्यानंतर चहा आणि मस्तपैकी गरमागरम मका वगैरे खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला। सो मस्त असं एन्जॉय केलं आणि मध्ये इथे रस्त्यामध्ये आम्ही थांबलो होतो मध्ये। तर इथे तुम्हाला दिसत असेल किती सुंदर असं हे सिनिक व्ह्यूज आहेत इकडे आणि धुक्या पूर्ण डोंगरावरती असं धुकं तुम्हाला दिसत असेल। एवढं सुंदर अप्रतिम असं दृश्य होतं ना इथलं, तर नजर अजिबात हटवावीशी वाटत नव्हती। पण आम्ही फक्त वन डे ट्रिपसाठी आलो होतो आणि ही आमची पहिलीच ट्रिप होती। सो मला पुन्हा एकदा इथे जायचं आहे एक्सप्लोअर करायला। आम्ही मॉर्निंगला गेलो होतो इथे आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा रिटर्न घरी चाललो आहोत। तर या ठिकाणी मला पुन्हा एकदा रिपीट यायला नक्की आवडेल। तर सुंदर असं हे इथे समोर तुम्हाला दिसत असेल रिव्हर्स वॉटरफॉल। तर हे सुद्धा इथे मध्ये थांबली होती मी घरी जायच्या वेळेस, कारण की मला ते बघायचं होतं। म्हणजे जवळून तर बघता नाही आलं, पण हे सुंदर असं दिसत होतं रिव्हर्समध्ये वॉटरफॉल जाताना। तर तिथे मी थांबली होती व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी आणि मध्ये असं बघितल्यानंतर हे जे काही सिनिक व्ह्यूज आहेत ते बघण्यासाठी मी इथे थांबली होती। माझ्या पाठीमागे पण वॉटरफॉल तुम्हाला दिसत असतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय गाईज।